पुन्हा एक महत्वाची बातमी मिलिंद यागडजी, पुन्हा एक महत्वाची बातमी येत्या शुक्रवारी म्हणजे 28 जानेवारी रोजी 28 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे। म्हणजे साधारणतः ही माहिती मिळते येत्या शुक्रवारी पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे। आणि एक वकील आता सिब्बल वकील जे आहेत, ॲडव्होकेट सिब्बल जे ज्येष्ठ वकील आहे ज्यांनी युक्तिवाद केलेला आहे ते बाहेर तर आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की हा युक्तिवादामध्ये त्यांनी काय काय मुद्दे मांडलेले आहे हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं। संपूर्ण चमू इथे आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला तो काय युक्तिवाद केला थेट त्यांच्याशीच आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये की यामध्ये जर बघितलं सिब्बल यांचा काय युक्तिवाद आहे हे देखील पाहायला ठरणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये काय महत्वाचा युक्तिवाद झालेला आहे हे देखील पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे। आणि आता काय सांगणं पाहूया। सर क्या बात हुई है, क्या हुआ है? होना क्या है भैया, कुछ होता है, अदालत में बहस होती है तो अदालत जारी है। सर इधर देख के, लेकिन कहा गया था कि आज डिसीजन आ सकता है। आज डिसीजन हुआ सर? मुझे नहीं पता, उनसे पूछिए, मैं क्या कह सकता हूँ इसमें। लेकिन आपने क्या दलील दी सर? आपने दी दलीलें नहीं, पिछली बार महेश जेठमलानी ने कहा था कि पूरी बोगस है शिवसेना, इस तरह से जो कहा था। महेश जेठमलानी साहब बड़े वकील हैं, वो कुछ भी कह सकते हैं। राहुल जी, अनिल जी यांनी इकडे यावं। राहुल शेवाळे आणि निहाल ठाकरे देखील बाहेर येताना पाहायला मिळत आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील पाहायला मिळेल। निहाल ठाकरे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। आणि निहाल ठाकरे सोबत आहे राहुल शेवाळे काय म्हणणं आहे, काय झालंय? आता शुक्रवारी पुन्हा या संदर्भात आर्ग्युमेंट होणार आहे। कपिल सिब्बलजींनी 2-2.5 तासाची अजून वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ मान्य केलेली आहे। शुक्रवारी पुन्हा एक कोणी मागणी केली? कपिल सिब्बलजी यांनी विनंती केली की मला 2-2.5 तास अजून युक्तिवाद करायचा आहे आणि वेळ हवी आहे, तर त्यानुसार शुक्रवारी पुन्हा 4 वाजता या ठिकाणी युक्तिवाद चालू मुद्द्यांबाबतीत काही मुद्दे झाले तर त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे। आता कसं आर्ग्युमेंट अजून त्यांचे कम्प्लीट झाले नाहीयेत, तर एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट्स कम्प्लीट होऊन द्या, मग आपण डिटेल्समध्ये ते चर्चा करू। आता फ्रायडेला नेक्स्ट डेट आहे। यावेळेस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे की गेल्या वेळेस जसं महेश जेठमलानी यांनी म्हटलं होतं की बेकायदेशीर आणि बोगस आहे, तो युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न झाला का आज? नाही, कसं आहे, त्यांनी बरेचसे मुद्दे काढलेत आज। त्यांचा एक असा पण मुद्दा होता की जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स डिसाईड होत नाही तोपर्यंत इथे प्रोसिडिंग्स पुढे घेऊन जाता कामा नाही। पण आता हे सगळे मुद्दे ते त्यांचे आर्ग्युमेंट्स अजूनही चालू आहे। नेक्स्ट डेट फ्रायडेला आहे, ज्यांनी राहुलजी असं आता बोलले, त्यांनी 2 तास अजून मागितलेत। एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट्स कन्क्लूड झाले की आपल्याला एक क्लॅरिटी येईल की त्यांचे काय सगळे मुद्दे आहेत आणि लवकरच इलेक्शन कमिशन, माननीय इलेक्शन कमिशन निर्णय देतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। धन्यवाद। पदाबद्दल काही चर्चा झाली का? कारण त्या पदाची निवडणूक 26 तारखेला होणार आहे, शिवसेना पक्षप्रमुख पद। कसे सगळे अजून त्यांचे आर्ग्युमेंट्स कम्प्लीट झाले नाहीत म्हणून अजून आपण आता सध्या काय बोलायला नको आपल्याला। सर काही वेगळे मुद्दे आलेले आहेत? कुठले वेगळे मुद्दे नाहीत, त्यांना अजून 2 तास त्यांना युक्तिवाद करायचा आहे, त्याच्यानंतरच काहीतरी पुढच्या सुनावणीला आपण उपस्थित राहा निश्चित, कारण की खूप दिवसानंतर आपण उपस्थित होते आज। राहणार शेवटपर्यंत राहणार। यानंतर अनिल देसाई आहेत, अनिल देसाई यांना प्रयत्न करूया। अनिल देसाई आता बोलतील आणि अनिल देसाईंचाही या पद्धतीने युक्तिवाद होतोय। आणि अनिल देसाई या संपूर्ण सुनावणी दरम्यान उपस्थित होती, त्यांची संपूर्ण टीम आहे। अनिल परब आहे, त्यानंतर सोबतच बसलं सन्नी जैन आहे जे वकील आहेत त्यांचे ते आहेत, त्यानंतर अनिल देसाई आणि अनिल परब यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा देखील होते। आणि या सगळ्या मुद्द्यांवरती हे अत्यंत पार्टी टूट गई ऐसा नहीं हम कहते, पार्टी जगह पर जमीन पर है पार्टी। हम सब पार्टी में है, हजारों लाखों कार्यकर्ता पदाधिकारी पार्टी में है और ये कोई आपातकाल की स्थिति नहीं है कि तुरंत निर्णय लेना चाहिए। विधायक चले गए हो गए, विधायक यानी पार्टी नहीं, कुछ सांसद चले गए यानी पार्टी टूट गई ऐसा नहीं हम कहते। पार्टी गेल्या सुनावणीच्या दरम्यान समोरच्या पक्षाने ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या कशा चूक होत्या किंवा त्यामध्ये या संपूर्ण केस बाबतीमध्ये या केसचे जे मुद्दे होते ते कशा तऱ्हेनं चुकीचे मांडले गेले, अगदी कॉन्स्टिट्यूशनच्या भागापासून
ते शेवटी तुमचा जो काही ज्या पद्धतीनं त्यांचा दावा करण्यात आलेला आहे हा दावा कशी चुकीचा आहे. म्हणजे इथे फॅक्शन्सपासून म्हणजे दोन गटांमध्ये एखादी संघटना विभागलेली आहे, त्याचा बेस काय, त्याचं फाउंडेशन काय, अशा रीतीनं मुद्देसूदपणे सगळं दाखवत त्याचे पुरावे देत त्याच्या केस रेफरन्सेस देत या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याची नोंद अर्थात चीफ कमिशनर आणि तिथे सगळे घेत होते. एक युक्तिवाद झालाय, आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नसतो. अर्थात ते तर पहिल्यापासूनच आहे. आणि संघटनात्मक निवडणुकांची स्थिती काय आहे, पक्षप्रमुखपदाबद्दल संघटनात्मक निवडणुकांच्या स्थितीबद्दल आज तो मुद्दा जे आम्ही ऍप्लिकेशन केलं ते झालेलं नाही आहे. ते आता येत्या शुक्रवारी ते होणार आहे. परंतु हे सर्व मुद्दे जे त्यांनी गेल्या सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी मांडले होते ते कशा रीतीने फोडायचं किंवा कशा रीतीने ते मुद्दे चुकीचे होते आज हे निदर्शन अजूनही पुढच्या सुनावणीमध्ये मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे जे नियुक्ती झालेली आहे मुख्य नेते म्हणून त्यावरती काय आक्षेप होते. अर्थात त्यावरती आक्षेप नाही. ते कशा रीतीनं जर आपल्याच पक्षाची शिवसेनेचीच घटना घेऊन जर गोष्टी हे करतायत म्हणजे एका बाजूला तुम्ही घटना मान्य करताय आणि त्या घटनेद्वारा तुम्ही त्या घटनेमध्ये तोडाफोड करून तुम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आणून अशा रीतीच्या गोष्टी करतायत ते सिद्ध तुम्ही तुमच्या कागदपत्रांमध्ये तुम्ही तुमच्या मिनिट्समध्ये वगैरे ठराविक तुमच्या अलेजेड तथाकथित झालेल्या मीटिंगमध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्ही घेताय. म्हणजे एका बाजूला घटना शिवसेनेची मान्य करायची, दुसऱ्या बाजूला त्या घटनेला विरोध, ती घटनाच नाही असं वकिलांनी प्रतिपादन करायचं. यांच्या ह्याचा विरोधाभास किंवा हे जे पक्षाच्या वतीने 2.5 तास अतिरिक्त वेळ मागण्यात आली आहे. का वेळ मागितली अतिरिक्त वेळ म्हणजे या सुनावणी जी होणार आहे ती सुनावणी संपूर्ण सार व्यवस्थितरित्या मांडणं प्रत्येक मुद्दा, कारण हा जो निकाल ठरणार आहे हा देशाच्या लोकशाहीमधला अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय होणार आहे. त्यामुळे देशाची लोकशाही द एंटायर डेमोक्रेसी इज ॲट स्टेक. त्यामुळे इंडियन रिपब्लिक ज्या जगामध्ये आपली लोकशाही म्हणून वाखाणली जाते त्या लोकशाहीच्या याच्यावर कुठेही गदा येऊ नये, लोकशाही सुदृढ व्हावी, लोकशाही समृद्ध व्हावी याच्यासाठी असे कुठलेही संकेत नव्हते. ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आक्षेप घेण्यात कागदपत्रांमधल्या त्रुटी त्यांच्या ज्या सगळ्या आहेत त्या सर्व गोष्टी आता क्रमाक्रमाने येत आहेत बाहेर. सर्व गोष्टी आता जसं आमचे वकील ज्या पद्धतीनं मांडतात त्याप्रमाणे त्याची नोंद इलेक्शन कमिशन घेईल. सिंडिकेट असं सांगतोय आमच्या कागदपत्रांमध्ये काहीच त्रुटी नाही आहे. ते सगळं ते बोलणारच, पण इथे शेवटी न्यायालय इथे आहे, कोर्ट इथे आहे आणि त्यामुळे इथे सगळं सिद्ध होणार आहे. कोण काय बोलताय याच्याशी आज इलेक्शन कमीशन के यहाँ पे चीफ इलेक्शन कमिश्नरों के दरमियान ये फिर एक बार सुनवाई हुई और ये सुनवाई बहुत त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष या सुनावणीकडे. चर्चा करूया. सर, आपण पूर्ण वेळ सुनावणीला उपस्थित होता, काय झालंय सर? आज जी सुनावणी झालेली आहे यामध्ये मागच्या वेळेला शिंदे गटाच्या वतीने जे युक्तिवाद केला गेला तो पूर्णपणे खोडून काढला गेला आणि शेवटी घटना शिवसेनेची जी घटना आहे या घटनेच्या आधारावरती शिवसेना पक्षाची मांडणी आणि त्या बाबतीत सविस्तर विवेचनात झालेलं आहे. केवळ आमदार खासदार म्हणजे पक्ष नव्हे तर पक्ष हा घटनेप्रमाणे चालतो. शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये. शिवसेना पक्षाची घटनेचे अमेंडमेंटचे अधिकार हे आम्हाला आहेत. या सगळ्या गोष्टी आज माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या पुढच्या वेळेला मांडण्यासाठी आज वेळ घेतली आहे. पण या पद्धतीनं युक्तिवाद केला होता कपिल सिब्बलनी की आमदार खासदार म्हणजे पक्ष होत नाही, पक्षामध्ये पक्षाच्या धोरणानुसार शिवसेनेच्या धोरणानुसार लोक मतदान करतात. यावरती काही युक्तिवादांचा विरोध झाला का? कारण की दरम्यानच्या काळात चर्चा अशी होती की महेश चिलमाने युक्तिवादाला विरोध केलेला आहे. नाही, अजूनही तसं काही झालेलं नाहीये. त्यांचा जो युक्तिवाद झालेला आहे त्या युक्तिवादाचा प्रत्येक मुद्दा आज खोडून काढला गेलाय. अजूनही बरेचसे मुद्दे आहेत जे खोडून काढायचे. हे पुढच्या 2.5 तासामध्ये ते खोडून काढतील म्हणून त्यांनी शुक्रवारची वेळ मागितलेली आहे. आणि कागदपत्रामध्ये त्रुटी आहे अशी मागणी आलेली आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत त्या आम्ही आज दाखवून दिलेल्या आहेत. त्या कागदपत्रांच्या त्रुटी या ऑन रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यावरती न्यायालय निर्णय घेईल. धन्यवाद. होते अनिल परब यांनी स्पष्ट म्हटलंय की ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या घडामोडीमध्ये त्रुटीमध्ये आहेत
असं स्पष्टपणे आम्ही युक्तिवाद केला आणि हा युक्तिवाद निश्चितपणे दिशा देणारा असेल, कारण की अतिरिक्त जर मागणी केली आहे वेळेची तर त्यामागे कारण असं आहे की आम्हाला संपूर्ण युक्तिवाद करायचा होता आणि हा युक्तिवाद निश्चितपणे दिशा देईल, कारण की हे सगळे आमदार खासदार हे पक्षाच्या धोरणानुसार निवडून येतात, त्याचमुळे या पद्धतीने सगळा युक्तिवाद करण्यात आला अशी माहिती पुढे आली आहे। यानंतर सोबतच आता ज्या पद्धतीनं अनिल देसाई बोलत आहे, त्यानंतर इतरही नेते बोलत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि सोबतच बघितलं आपण संदीप जी क्या होने वाला है पुढच्या आगे की क्या रणनीति है? हमारे जो संविधान, जिस संविधान को उन्होंने इलीगल घोषित किया है, उस संविधान के ऊपर आज हमारे आर्ग्यूमेंट और रिटर्न सबमिशन प्रेजेंट हुए, जिसको कोर्ट को भी मानना पड़ा कि हाँ, अगर आप बोलते हो कि आप मुख्य नेता हो तो किस संविधान के अंतर्गत हो, क्योंकि इस संविधान में तो मुख्य नेता की कोई पोस्ट ही नहीं है। यानी आप ये कहना चाह रहे हो कि अल्टीमेटली यू आर नॉट बिलोंगिंग टू शिवसेना। तो लेकिन जिस तरह से बात की थी कि वो बोगस है, लेकिन उसके लिए आपने कुछ कागज और कुछ डॉक्यूमेंट और कुछ जो आपके रिजोल्यूशन हुए होंगे प्रतिनिधि सभा के, उस सारे के सारे आज कमीशन के सामने प्रेजेंट किए, कमीशन के एक्नॉलेजमेंट डाले और किस तरह से मुख्य नेता जो अपने आप को बोल रहे हैं उन्होंने शपथ ली है, ओथ की, उन्होंने ये लिखा है कि मैं इस संविधान के अंतर्गत अपनी शपथ लेता हूँ। पहले शपथ लिया फिर बोल रहे हैं मानते नहीं, इनवैलिड है, तो दोनों कॉन्ट्रडिक्शन हो रहा है आपस में। और लेकिन अभी अगले सुनावनी में क्या हो सकता है? अगली सुनावनी में हमारा और डिटेल में यही सब रिटर्न सबमिशन प्रेजेंट होने वाला है, हमारे आर्ग्यूमेंट्स रेडी होने वाले और हम सबमिट करने वाले हैं कि हमारा और क्या स्टैंड रहेगा। आने वाले शुक्रवार को यानी 20 तारीख को क्या बातें आप रखने की उम्मीद रख रहे हैं? हमने जो मेजर बातें हैं कि हमारा संविधान किस तरह से ऑथेंटिक है, किस तरह से इलेक्शन कमिशन उसको रिकॉग्नाइज करता है, वो हमने प्रेजेंट किया है और आगे भी वही हम लोग करेंगे। बरोबर, अतिशय सन्नी जैन यांनी अतिशय पद्धतशीर मुद्दे मांडलेले आहे आणि अनिल परब असो, सन्नी जैन असो किंवा अनिल देसाई असो, या सगळ्यांनी अतिशय जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे। महेश जेठमलानी यांचा, महेश जेठमलानी जे दावे केले होते गेल्या वेळेस युक्तिवादामध्ये, ते सगळे दावे यावेळेस निश्चितपणे खोडून काढण्यात आले आहे आणि यापेक्षा अतिरिक्त काही जे मुद्दे मांडायचे आहेत त्यासाठी अतिरिक्त वेळ आम्ही मागितली आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे। मिलिंद, प्रशांत, खूप महत्त्वाचे मुद्दे एका पाठोपाठ एक अक्षरशः काही मिनिटांमध्ये समोर आले। सुरुवातीला असं वाटलं होतं की 6 ते 7 दिवसांकरता ही सुनावणी पुढे ढकलली गेली, पण 2.5 तासांचा आर्ग्युमेंट, 2.5 तासाचा अतिरिक्त वेळ पाहिजे असं म्हटल्यानंतर शुक्रवारी म्हणजे 20 तारखेला ही सुनावणी आता निवडणूक आयोगात होणार आहे आणि या सुनावणीत आणखीन काय काय मुद्दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मांडले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रशांत, तुर्तास खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।